प्रशासनाकडून कुठल्याही पद्धतीच्या सोयी सुविधा पुरवल्या जात नसल्याचं आझाद मैदानावरच्या मराठा आंदोलकांनी म्हटलंय। अंघोळीसाठी पाणी नाहीये, शौचालय उपलब्ध नाहीये, जेवणासाठी फूड स्टॉल नाहीयेत अशी तक्रार आंदोलकांनी केली आणि इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। टॉयलेट्स इथे नाहीयेत आणि त्यामुळे मोठी गैरसोय होती असं आंदोलकांनी सांगितलं। आणि त्यानंतर आपण इथे बघतोय फॅशन स्ट्रीटचा हा रस्ता, साधारणपणे 250च्या जवळपास हे पोर्टेबल टॉयलेटची व्यवस्था ही मुंबई महापालिकेकडून करण्यात आली आहे। अनेकांना शौचालयाला जायला किंवा इथे आजूबाजूला कुठेही नव्हतं आणि त्यामुळे मोठी रांग लागत होती आणि त्यामुळे आम्ही नेमकं करायचं काय असा प्रश्न या सगळ्या मराठा बांधवांसमोर होता। आणि त्यानंतर आता फॅशन स्ट्रीटच्या या रस्त्यावर अगदी रांगेत हे पोर्टेबल टॉयलेट्स लावण्यात आलेले आहेत। आंघोळणार आम्हाला संडास आली, सकाळपासून पोट दुखायला लागले, पाणी पण नाही याच्यामध्ये, आंघोळ तर लांब आहे, टॉयलेट नुसते ठेवलेत पोर्टेबल, पाणी नाही, काही नाही। आंघोळ करायची, आंघोळीचं पाणी 4 दिवस झाला आंघोळीचं पाणी तिथे 20 रुपयाला घ्यावं लागलं। तिथे बी गेलं तर त्याचे म्हणतात की पैसे द्या, नंतर पैसे नाही तुम्हाला आंघोळ म्हणतात। सगळे सोडून आलोय सर। जायचं नाही घरी, नाही तर आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही घराकडे जाणार नाही। पोटानं उपाशी मरू द्या, जेवण करू द्या, काय होऊ द्या, जेव्हा दादाचा आदेश येईल इथून निघा म्हणून। पण त्रास सहन करावा लागतो एवढा। कॅमेरामॅन दीपेश महाजनसह मी वेदांत ने, एबीपी माझा, मुंबई।